नमस्कार. मी डॉक्टर कल्याणी गराडे. आपलं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलमध्ये डॉक्टर कल्याणी गराडेज होमिओपॅथिक हीलिंगमध्ये. आज आपण शिकणार आहोत निरोगी जीवनशैलीसाठी आवश्यक असणाऱ्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत. लहानपणापासून पूर्वापार आपण एक म्हण ऐकत आलोय, ती म्हणजे हेल्थ इज वेल्थ. तर तुम्ही पण कधी विचार केलाय का, की तुमच्याकडे खूप सारी संपत्ती आहे, तुम्ही खूप श्रीमंत आहात आणि तुम्ही अंथरुणाला खिळलेले आहात. तर तुम्ही त्या संपत्तीचा काहीतरी उपयोग करू शकता का? तुम्हाला त्यातून काहीतरी आनंद मिळू शकतो का? तर नाही. म्हणजे खरी वेल्थ काय आहे? तर आपली हेल्थ हीच खरी वेल्थ आहे. पण आजची आपली जी जनरेशन आहे, ही खोट्या वेल्थच्या मागे धावण्यामध्येच इतकी गुंतली आहे, की आपण स्वतः त्या गुंत्यामध्ये इतके अडकत चाललोय, की आपण स्वतःच त्या गुंत्याचा एक भाग बनलोय. आणि यामुळे झालंय काय, की आज 20व्या वर्षी, 30व्या वर्षीच आपल्याला इतके आजार आपल्या मागे लागलेत, की इथे प्रत्येकालाच कोणाला डिप्रेशन आहे, कोणाला अँक्झायटी आहे, कोणाला ॲसिडिटीचा त्रास आहे, कोणाला मायग्रेनचा त्रास आहे, कोणाला डायबिटीज आहे, कोणाला हायपरटेन्शन आहे. तर अगदी 30 आणि 40व्या वर्षी आपल्या यंग जनरेशनमध्ये आता हार्ट अटॅकचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे आणि ह्या सगळ्या व्हिशियस सायकलमध्ये आपण अडकलेलो आहोत. आणि ही सायकल तर थांबवायची कशी? याला ब्रेक कसा लागणार? याला कोण थांबवू शकतं? याला आपण स्वतःच थांबवू शकतो. याला दुसरं कोणीही थांबवू शकत नाही. आपण स्वतःच ही सायकल थांबवू शकतो. याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल एका ट्रायोवरती. ते म्हणजे हॅपीनेस, हीलिंग आणि होमिओपॅथी. याच्याने तुम्ही तुमची हेल्थ छान मेंटेन करू शकता. तर ही कशी करायची? हॅपीनेस म्हणजे आनंद. तुमचा खरा आनंद हा खूप महत्वाचा आहे. हॅपीनेस ही फ्रीमध्ये मिळणारी गोष्ट आहे, पण आजकाल खूप दुर्मिळ झालेली आहे. तर तुमचा खरा आनंद कशात आहे? कशात तुम्हाला प्युअर हॅपीनेस मिळतोय? हे तुम्ही बघणं, याच्यावरती तुम्ही फोकस करणं आणि तुमच्या आनंदासाठी तुम्ही काम करणं, हे खूप गरजेचं आहे. ना की फक्त पैशाच्या मागे लागून फक्त वेल्थसाठी काम करणं. तर तुमचा खरा आनंद हा तुमच्या हातात आहे आणि खरा आनंदावरती काम करणं हे आज खूप गरजेचं झालेलं आहे. कारण हॅपीनेस हा प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक आणि क्युरेटिव्ह म्हणजे तुमचा आजार बरं करणारा असा दोन्ही डोसेजमध्ये खूप सुंदर ॲक्ट करतो. आणि हॅपीनेस हा डोस असा आहे जो फ्रीमध्ये तुम्हाला तुमचा आजार बरा करण्यासाठी तुमच्याच हातामध्ये अवेलेबल असतो. तर या हॅपीनेसवरती काम करणं हे आपल्याच हातामध्ये आहे. याच्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे हीलिंग. तर हीलिंग म्हणजे काय? याच्यामध्ये आपण जेव्हा एक माणूस म्हणून इव्हॉल्व होत असतो, तेव्हा अनेक भावभावना आपल्या मनामध्ये येत असतात. आपण अनेक भावनिक आंदोलनांना सामोरं जात असतो. आपल्या आयुष्यात कधीतरी मोठे ब्रेकअप झालेले असतात, कधीतरी फार मोठी भांडणं झालेली असतात किंवा कधी काही गोष्टी आपल्या मनात खूप खोलवर रुजलेल्या असतात, ज्याच्याने आपल्याला फार वाईट वाटलेलं असतं. अशा गोष्टी आपण सोडून देतो आणि आयुष्यात पुढे जातो. आपल्याला असं वाटतं, आपण ती गोष्ट तिथेच सोडली आहे आणि आपण तर पुढे निघून आलोय. पण ॲक्चुअली असं झालेलं नसतं. तर ती जी तुमची अनरिझॉल्व्ड इमोशन असते, ज्या भावनांचा निचरा झालेला नसतो, तर अशा भावना तुमचं शरीर साठवतं. तुमच्या टिश्यूजमध्ये अशा इमोशन्स ह्या साठवल्या जातात आणि मग कालांतराने त्या अनरिझॉल्व्ड इमोशन्सचं रूपांतर हे फिजिकल डिसीजमध्ये होतं आणि तुमच्या शरीरामध्ये पॅथॉलॉजी डेव्हलप होते आणि तुम्हाला आजार होतो. तर हे सगळं टाळायचं असेल, तर आपल्याला वेळीच भावनिक आंदोलनांना सामोरं जाणं, त्या भावभावनांचं व्यवस्थित रेग्युलरायझेशन करणं, इमोशनल रेग्युलरायझेशन करणं आणि त्या जखमा भरून काढणं, म्हणजे त्यातनं प्रॉपरली छान हील होणं, हे गरजेचं असतं. ती भावना फक्त सोडून देणं गरजेचं नसतं, तर त्यातून तुम्ही हील होणं गरजेचं असतं. याच्यासाठी तुम्ही हीलिंग टेक्निक्स वापरू शकता. हे हीलिंग जरी आता रिसेंटली इंटरनेटवर आपल्याला खूप पाहायला मिळतात, पण हे खूप पूर्वापार चालत आलेले आहेत. म्हणजे अगदी शिवकालीन काळापासून आपल्या इतिहासामध्ये याची नोंद आहे आणि हे हीलिंग टेक्निक्स अवेलेबल आहेत. तर या हीलिंगच्या मदतीने, सहाय्याने आपण आपल्या इमोशनल रेग्युलरायझेशनवरती काम करू शकतो आणि आपण प्रॉपरली छान हील होऊ शकतो. आता जर याच्याही पुढे तुम्ही गेलेले असताल, की तुमच्या भावभावनांचे प्रॉब्लेम्स किंवा तुमच्या इमोशनल डिस्टर्बन्सेसचे प्रॉब्लेम हे फक्त इमोशन लेव्हलवर न राहता त्याचं ऑलरेडी पॅथॉलॉजीत रूपांतर झालेलं असेल, जर ऑलरेडी तुम्हाला कुठलातरी आजार डेव्हलप झालेला असेल, तर तुम्ही काय करायचं? तर अशा वेळेला तुम्ही सहाय्य घेऊ शकता ते होमिओपॅथिक ट्रीटमेंटचं. तर होमिओपॅथिक ट्रीटमेंटच का? कारण होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये ही अशी एकमेव औषध प्रणाली आहे, जी तुमच्या सेल्युलर लेव्हलवर जाऊन, तुमच्या इमोशनल लेव्हलवर जाऊन, तुमच्या एनर्जी लेव्हलवर काम करते, तुमच्या सेल्फ हीलिंग सिस्टमवर काम करते आणि तुमचे सेल्फ इम्यून सिस्टमवर काम करते. त्यामुळे तुम्ही होमिओपॅथिक औषधं यूज करू शकता, ज्याच्याने तुमच्या पूर्ण मेंटल, इमोशनल, फिजिकल अशा सगळ्या अँगल्सनी तुम्हाला तुमची हेल्थ रिस्टोर करता येईल. तर या तिन्ही अँगलवरती काम करण्यासाठी गरजेचं असतं ते म्हणजे तुमची डिटेल केस हिस्ट्री.
तुम्हाला पण जर अशा कस्टमाइज प्रोग्रामची गरज असेल, तर तुम्ही आम्हाला या WhatsApp नंबरवरती संपर्क करू शकता, ज्याच्यावरती आम्ही तुमची पूर्ण डिटेल केस हिस्ट्री घेऊन तुम्हाला हॅपीनेस, हीलिंग आणि होमिओपॅथी याच्यावर आधारित तुम्हाला तुमचा कस्टमाइज प्रोग्राम दिला जाईल. तर तुम्ही या WhatsApp नंबरवरती आम्हाला जरूर संपर्क करा. हीलिंग टेक्निक्स आणि होमिओपॅथीबद्दल अजून माहिती घ्यायची असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या परिवाराचा भाग बना. थँक यू.